नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत सल्फोनेशन ऑफ ॲनिलीन. ॲनिलीनचं सल्फोनेशन कसं होतं त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. परंतु हे सगळं माहिती करून घेत असताना एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. सल्फोनेशन म्हणजे काय बाबांनो? सल्फोनेशन म्हणजे हायड्रोजनचा ॲटम SO3H ग्रुपने रिप्लेस होणे. जेव्हा जेव्हा बघा हायड्रोजनचा ॲटम जर SO3H ग्रुपने रिप्लेस होत असेल म्हणजे हायड्रोजन निघून जात असेल आणि त्याच्या ठिकाणी जर SO3H ग्रुप येत असेल तर त्या रिॲक्शनला म्हणायचं सल्फोनेशन रिॲक्शन. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय SO3H ग्रुप किंवा सल्फोनिक ॲसिड ग्रुप, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड एज द सल्फोनेशन. आता या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे? ॲनिलीन घ्यायचं आहे आणि ॲनिलीनचं आपल्याला करायचं आहे सल्फोनेशन. त्यासाठी वापरायचं आहे कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड. कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिडचा वापर करून ॲनिलीनचं आपल्याला सल्फोनेशन करायचं आहे. ते कसं होतं त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. पहा, आता संपूर्ण अभिक्रिया किंवा संपूर्ण रिॲक्शन तुमच्या समोर या ठिकाणी मी लिहितो आपल्याला कळण्यासाठी. पहा, आता सगळ्यात अगोदर हे पहा, हा तुमचा कोण आहे? NH2 आहे का? ह्याचं नाव आहे ॲनिलीन. बघा, हा जो कंपाऊंड या ठिकाणी आपण घेतलेला आहे या कंपाऊंडचं नाव काय आहे? ॲनिलीन आहे. आता याचं आपल्याला सल्फोनेशन करायचं आहे. तुम्हा सर्वांना माहीत पाहिजे सल्फोनेशन करण्यासाठी आपण काय वापरत असतो? सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिड आपण यूज करूया. पहा, आता या ठिकाणी अभिक्रिया थोडी वेगळ्या प्रकारची होते, लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपण काय करूया? करत असताना H, त्यानंतर O, SO3 आणि परत एक H म्हणजे H2SO4 झालं. H कळलं तुम्हाला? H2SO4 झालं. आता पहिल्या स्टेपमध्ये काय होतं हे आपण त्या ठिकाणी थोडक्यात लक्षात घेणार आहोत. बाबांनो, ह्याच्यामध्ये 2 हायड्रोजन्स आहेत. या 2 हायड्रोजन पैकी कळलं का? या ठिकाणचे जे 2 आहेत त्यापैकी एक याची ते ॲड होईल पहिल्यांदा. बघा, एक महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात घ्या. आपण अभिक्रिया करताना काय करतोय? आपण घेतले ॲनिलीन आणि त्याची अभिक्रिया आपण करतोय सल्फ्युरिक ॲसिड सोबत. ॲनिलीन हा बेस आहे, सल्फ्युरिक ॲसिड हा ॲसिड आहे. तुम्हा सर्वांना माहीत आहे जेव्हा ॲसिड आणि बेस या दोघांमध्ये अभिक्रिया होते तेव्हा त्या ठिकाणी काय होणं अपेक्षित आहे? साल्ट अँड वॉटर. तर तो साल्ट या ठिकाणी तयार होणार आहे पहिल्यांदा, लक्षात घ्या. मग आता हा H याच्यामध्ये मिसळला, पहा कसं होतंय हे अशा प्रकारे. ठीक आहे. आता NH2 तिथे एक H आला म्हणजे NH3 बरोबर आहे. पुन्हा हा H ला H लिहा आणि OSO3 लिहा. संपलं. OSO3 संपलं. आणि याच्यावरती चार्ज येईल पॉझिटिव्ह, ह्याच्यावरती येईल निगेटिव्ह. अशा प्रकारे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज असलेली स्पेसिस या ठिकाणी तयार झालं. तुम्हाला माहित असलं पाहिजे जर एखाद्या कंपाऊंडमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह कटायन अनायन म्हणजेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स असतील तर त्याला आपण साल्ट म्हणतो. तर हा साल्ट या ठिकाणी तयार झाला. अशा प्रकारची एक मधली स्टेप तयार झाली आणि ह्याचं नाव आहे बघा, हा जो संपूर्ण कंपाऊंड आहे या संपूर्ण कंपाऊंडचं नाव आहे ॲनिलिनियम. ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट. ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट. चला, हा एक भाग पूर्ण झाला. ठीक आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये काय होते? आता हीट करायचं आपल्याला. पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत? हीट 453 ते 473. 453 ते 473 केल्विन एवढ्या टेम्परेचरला आपण हीट करणार आहोत. आणि हीट केल्यानंतर काय होतं? हीट केल्यानंतर ह्याच्यामधला H2O निघून जातोय. -H2O लिहितो वाटल्यास मी. या ठिकाणी H आहे का? आहे. या ठिकाणचा H निघून जातोय. हो का? इथला H निघून जाईल. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. पुन्हा या NH3 मधला एक H निघून जाईल. H2 आणि इथला O निघून जाईल. कळलं का? म्हणजे काय काय होतं ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. बघा, काय काय निघून जाईल? इथला H निघून जाईल. कुठला? NH3 मधला एक H, त्यानंतर इथला H म्हणजे H2 निघून गेलं. वाटल्यास लिहू का असं? NH आणि H आहे का? म्हणजे H होते ना इथं. असं करू का अजून येतात? असं करता येत नाही. असू द्या. NH2 मधला एक H, इथला एक H, H2 आणि इथला O. अशा प्रकारे सॉरी चुकलं का? चुकलं ना. इथला एक H, इथला एक H, इथला एक H. असं खून करतो मी. इथला एक H, इथला एक H, 2 H आणि इथला O. H2 निघून जातो आणि मग शेवटी काय होतो? आपला प्रोडक्ट तयार होतो का? बघा, आणि हा ग्रुप खाली हा जो इथला ग्रुप आहे SO3H ग्रुप इकडे खाली येतो.
या ठिकाणचा जो SO3H ग्रुप आहे तो खाली येतो, लक्षात घ्या. हां, आणि मग काय होतं बघा, हो का, अशा प्रकारची रिॲक्शन. इथं काय उरतं, फक्त NH2 उरतं. काय उरतं, फक्त NH2 उरतं. इथलं NH2 काय होतं, इथं NH3 होतं, फक्त NH2 उरलं, लिहिले NH2. त्यानंतर काय होतं बघा, आता हा पॅरा पोझिशनचा H निघून जातो आणि हा SO3 आणि H खाली येतो इथं, म्हणजे हे SO3H खाली आलं इथं, हो का. अशा प्रकारचा आपला प्रोडक्ट तयार झाला. आणि ही जी मधली स्टेप आहे फार महत्त्वाची आहे बाबांनो. या ठिकाणचा SO3 आणि H हा पॅरा पोझिशनला मायग्रेट होतो. SO3 आणि H इकडे आला, SO3H आणि पॅरा पोझिशनचा एक H, इथला एक H H2 आणि इथला एक O असा H2 निघून येत जातो. आणि अशा प्रकारे साल्ट आणि वॉटर या ठिकाणी तयार झालं. आणि शेवटी काय होतं, हा जो कंपाऊंड आहे दिस इज कॉल्ड ॲज काय, प्यारा अमायनो बेंझीन सल्फॉनिक ॲसिड है का. प्याराला हे आता ह्याची प्रायोरिटी जास्त आहे, हे प्यारा पोझिशन, प्यारा अमायनो बेंझीन सल्फॉनिक ॲसिड, किंवा ह्याला अजून एक नाव आहे, कोणतं नाव आहे ह्याला, सल्फा ॲनिलिक ॲसिड दिसतं, सल्फा ॲनिलिक ॲसिड पण म्हणतात ह्याला. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज सल्फा ॲनिलिक ॲसिड. ठीक आहे, अशा प्रकारची ही रिॲक्शन तयार झाली. आता याच्या पुढच्या टप्प्यामध्ये काय होतं बघा, याचा पुढचा जो टप्पा आहे तो आपण लक्षात घ्यायचा बाबांनो, की आता या ठिकाणी हा जो आहे आपल्याला इकडे करू का सर, ठीक आहे, हे बघा इथे लिहितो मी उत्तर. आता हा जो कंपाऊंड आहे याच्यामध्ये NH2 ग्रुप आहे, बेसिक आहे, याच्यामध्ये SO3H ग्रुप आहे, ॲसिडिक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये ॲसिडिक आणि बेसिक ग्रुप आहे. आणि तुम्हाला माहित आहे ॲसिडिक आणि बेसिक याच्यामध्ये रिॲक्शन होते आणि देन दर इज फॉर्मेशन ऑफ ए साल्ट. पुन्हा मग एकाच मॉलिक्यूलमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह कटायन आयन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज तयार होतात आणि दॅट इज कॉल्ड एज द डायपोलार आयन. आणि त्या डायपोलार आयनला एक विशिष्ट नाव आहे, दॅट इज कॉल्ड एज द झ्विटर आयन. सो इन दिस रिॲक्शन झ्विटर आयन्स आर फॉर्म्ड. झ्विटर आयन म्हणजे काय, एकाच मॉलिक्यूलमध्ये दोन भिन्न चार्ज तयार झाले. आणि का तयार झाले, कारण NH2 हा बेसिक आहे, SO3H हा ॲसिडिक ग्रुप आहे. आणि बेसिक आणि ॲसिडिक अशा दोन प्रकारचे ग्रुप असल्यामुळं या दोघांमध्ये अभिक्रिया घडली आणि इथला जो H आहे तो NH2 कडे काय झाला, मायग्रेट झाला. आणि मग या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, पहा NH2 आणि एक H आला, NH3 प्लस, ही आहे रिव्हर्सिबल रिॲक्शन. दिस इज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन. बघा, आणि मग इथं काय होतं, फक्त SO3 मायनस, हो का, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कटायन आयन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही प्रकारचे आयन्स तयार झाले. आणि सच ए डायपोलार आयन इज कॉल्ड एज झ्विटर आयन. डायपोलार आयन इज कॉल्ड एज झ्विटर आयन. अशा प्रकारचे डायपोलार आयन म्हणजे झ्विटर आयन्स आर फॉर्म्ड. अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया. पहिली स्टेप अतिशय सोपी आहे, हायड्रोजनमध्ये मिसळा, NH3 होते, काय काय उरलं, OSO3H, ह्या OSO3H आहे का, हे H तिकडे लिहिलं तर काय चालतंय आपल्याला, वाटल्यास हे आपला H आहे ना, इथं लिहा वाटल्यास, कळत नसली तर तुम्हाला OSO3H, ह्याला असं बॉन्ड करू आपण मध्ये कळण्यासाठी. बॉन्ड असत नाही तिथं, NH3 ॲक्च्युअली मी H मी बाजूला काढलं इथं, समजलं. आता काय झालं, काय काय निघून गेलं बघा, इथला H इथला O आहे का, म्हणजे इथला OH, या ठिकाणचा OH निघून गेला आणि इथला H म्हणजे H2O आणि उरलं काय मग NH2OSO, NH2SO3H, हो का, आणि तेच त्या ठिकाणी आहे. आणि हा जो ग्रुप आहे हा इकडे मायग्रेट होतो, SO3H ग्रुप आहे ना, इकडे मायग्रेट होतो आणि असा प्रोडक्ट येतो. एवढी एक स्टेप लक्षात घ्या. आणि इथं कसं असतं तर याच्यामध्ये ॲसिडिक बेसिक ग्रुप असल्यामुळं या ठिकाणचा H ह्याच्याकडे मायग्रेट होतो आणि मग अशा प्रकारचा डायपोलार आयन तयार होतो, ज्याला आपण काय नाव दिलेलं आहे आपल्या सगळं समोर आहे. अशा प्रकारची ही छोटीशी रिॲक्शन या ठिकाणी आपण घेतलेली आहे, ज्याचं नाव आहे झ्विटर आयन. धन्यवाद.